ती सून आहे म्हणून तिला सहन करायला हवं, हा एकच वाक्य रोज त्या घरात घुमायचा. कोणी मोठ्याने बोलायचं नाही, पण प्रत्येकाच्या नजरेत, प्रत्येक शब्दात, प्रत्येक शांततेत तो अर्थ लपलेला असायचा. त्या घरात आली होती गौरी, नवीन नवरी, स्वप्न डोळ्यात आणि भीती मनात. लग्नानंतर पहिल्याच दिवशी तिने लक्षात घेतलं की हे घर मोठं आहे, माणसं जास्त आहेत, पण आपुलकी कमी आहे. सासू शांताबाई कडक स्वभावाच्या, बोलण्यात गोडी नाही, आणि आमच्या वेळी हा शब्द नेहमी तोंडात. गौरी पहाटे 4ला उठायची, अंगण झाडायची, स्वयंपाक करायची, सगळ्यांचं ऐकायची. कुणी चूक काढली तर मान खाली घालायची. तिला शिकलेली असण्याचा स्वप्न पाहण्याचा हक्क नव्हता, कारण ती सून होती. शांताबाईचं मन कधीच मऊ झालं नव्हतं असं नाही, पण आयुष्याने त्यांना कठोर बनवलं होतं. लहान वयात संसाराची जबाबदारी, नवऱ्याचा राग, स्वतःच्या इच्छाचा गळा घोटणं, हे सगळं त्यांनी सहन केलं होतं. म्हणूनच कदाचित त्या म्हणायच्या, मी सहन केलं तर ही का नाही. गौरीला हे समजत होतं, पण समजून घेणं वेगळं आणि सहन करणं वेगळं. दिवसामागून दिवस गेले. गौरीच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ वाढली, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती, कारण कामात गुंतलेल्या घरात सासूचा शब्द चालायचा. एक दिवस गौरीच्या माहेराहून फोन आला. आईने विचारलं, कशी आहेस ग. गौरी क्षणभर डोळे मिटले, पण आवाजात हसू आणलं. छान आहे आई. फोन ठेवताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पाण्याला पुसायला कोणी नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूने तिला सुनावलं, चहा उशीर का गौरी. काहीच बोलली नाही. शांततेतही जखम होती, पण शांताबाईंना कळत नव्हतं. एक रात्री अचानक शांताबाईंना चक्कर आली. सगळे घाबरले. नवरा धावपळ करत होता. शेजारी गोळा झाले होते. त्या गोंधळात गौरी शांत होती. तिने सासूला उचलून धरलं, पाणी दिलं, डॉक्टरांना फोन केला. हॉस्पिटलमध्ये रात्रभर तीच जागी बसून राहिली. कुणी सांगितलं नाही, तरी तिने सगळं केलं. पहाटे शांताबाईंना शुद्ध आली. डोळे उघडताच समोर गौरी बसलेली दिसली, थकलेली पण जागी. शांताबाईंनी हळूच विचारलं, तू इथे का. गौरी म्हणाली, घरातली माणसं आजारी पडली की कुणी विचारत नाही, ते आपोआप करावं लागतं. त्या वाक्यात आरोप नव्हता, तक्रार नव्हती, फक्त सत्य होतं. शांताबाई गप्प झाल्या. हॉस्पिटलच्या त्या शांत खोलीत त्यांना स्वतःचं आयुष्य दिसलं. त्या सुद्धा कधी काळी अशीच बसल्या होत्या, कोणासाठी तरी. कुणाच्याही कौतुकाशिवाय. घरी परतल्यावर सगळं पूर्वीसारखं होईल असं वाटलं, पण काहीतरी बदललं होतं. शांताबाई अजूनही कडक होत्या, पण त्यांच्या नजरेत प्रश्न होता. काही दिवसांनी गौरी आजारी पडली. ताप, अंगदुखी, अशक्तपणा, तरीही ती उठून काम करायला लागली. शांताबाईंनी पहिल्यांदाच तिला थांबवलं. बस, आज काही करू नकोस. गौरीला विश्वास बसला नाही. ती म्हणाली, आई काम राहील. शांताबाई म्हणाल्या, घर तुझ्यामुळेच चालतं, पण तू नसशील तर. हा प्रश्न गौरीला चटका लावून गेला. त्या दिवशी पहिल्यांदा तिला वाटलं, कदाचित या घरात माझं अस्तित्व आहे. हळूहळू संवाद वाढू लागला. मोठ्या गोष्टी नाही, लहान लहान स्वयंपाकात शांताबाई सूचना देत, पण टोमणे कमी झाले.
एकदा गौरीने सांगितलं की तिला पुन्हा शिकायचं आहे. सगळे गप्प झाले. का शांताबाई बराच वेळ शांत राहिल्या. मग म्हणाल्या, मी शिकू शकले नाहीस, पण तू शिक. घर पळून जाणार नाही. त्या एका वाक्यात गौरीला आयुष्याची दिशा मिळाली. गावात लोक बोलत होते, सासू बदलली कशी. कोणी म्हणायचं, सून फार हुशार आहे. पण सत्य वेगळं होतं. दोघींनीही आपापली वेदना ओळखली होती. एक दिवस शांताबाईंनी गौरीला स्वतःच्या आयुष्याची गोष्ट सांगितली. कशी तीही एकटी रडली होती, कशी तिने स्वप्न गाळली होती. गौरीने त्यांचा हात धरला. त्या स्पर्शात वर्षाची कटुता विरघळली. सण आला. घरात पहिल्यांदा हसू होतं. शांताबाईंनी गौरीला साडी दिली. म्हणाल्या, माझ्या मुलीसारखी आहेस. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पाया पडण्याऐवजी सासूला मिठी मारली. त्या घरात कोणी काही बोलत नाही, पण सगळ्यांनी बदल पाहिला. काही महिन्यांनी गौरीची परीक्षा होती. ती अभ्यास करत होती. शांताबाई स्वतः घर सांभाळत होत्या. शेजारनी म्हणाल्या, सून काम करत नाही. शांताबाई ठामपणे म्हणाल्या, ती स्वतःचं आयुष्य घडवते. त्या वाक्यात अभिमान होता. परीक्षेचा निकाल लागला. गौरी पास झाली. तिने पेपर हातात घेतला आणि सासूकडे पाहिलं. शांताबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, आज मला माझा हरवलेला काळ परत मिळाल्यासारखं वाटते. त्या रात्री गौरीने डायरीत लिहिलं, कधी कधी नातं जिंकण्यासाठी मोठ्याने बोलायची गरज नसती. शांतपणे प्रेम करत राहिलं तर कठोर मनही मऊ होतं. घर बदललं नव्हतं, माणसं बदलली नव्हती. फक्त नजरेतला दृष्टिकोन बदलला होता. सासू आणि सून यांच्यातला संघर्ष संपला नव्हता, पण तो संवादात बदलला होता. आज त्या घरात कुणी म्हणत नाही, ती सून आहे. आज म्हणतात, ती आपली आहे. शेवटी एवढंच, सहन करणं कमजोरी नाही, पण